युवकाच्या हत्येनं नांदेड हादरलंय। एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींकडून चाकू हल्ला करण्यात आलाय। नांदेडच्या गणेशनगर भागातील घटना समोर आलेल्या हल्ल्यात अमोल भुजबळ या तरुणाचा मृत्यू झालाय। धक्कादायक अशी घटना आता मराठवाड्यातील नांदेड शहरामध्ये घडल्या। युवकाच्या हत्येनं नांदेड शहर हादरलंय। एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींकडून चाकू हल्ला झालेला आहे। नांदेडच्या गणेशनगर भागातील ही संपूर्ण घटना आहे। या हल्ल्यात अमोल भुजबळ या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। युवकाच्या हत्येनं आता नांदेड शहर हादरलेला। धक्कादायक अशी घटना नांदेडमध्ये घडलेली आहे। तरुणावर दोघांकडून चाकूने हल्ला करण्यात आला। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी आवेश तांदळे आपल्या सोबत जोडला। आवेश, धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलेली आहे। पुन्हा एकदा युवकाच्या हत्येनं नांदेड हादरले। या घटनेबाबतची काय अधिकची माहिती? नक्कीच कारण सकाळी जी घटना घडली आणि नांदेड हल्ला आपल्याला माहित असेल 2-3 दिवसापूर्वी आणखीन एक हत्या झाली होती। नांदेडमध्ये गुन्हेगारी वाढत आहे असंच म्हणावं लागेल। आज सकाळी 7:30च्या दरम्यान गणेशनगर भागात दोन युवकांनी एका युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला केलेला आहे आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। इतका भीषण हल्ला होता की त्याला दवाखान्यात नेण्या एवढं इतका पण वेळ मिळाला नाही। याच प्रकरणी आता 2 जणांविरुद्ध पोलीस गुन्हा दाखल करत असून त्या जो युवक आहे त्यांना त्याचे सुद्धा पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटल पासून रवाना केलं आहे। पण गेल्या काही दिवसात आपण बघू शकतो की नांदेडमध्ये गुन्हेगारी वाढत आहे। यापूर्वीचा गोळीबारचा प्रकार असो किंवा 2-3 दिवसापूर्वी नांदेड जिल्हा हातगाडीची सुद्धा एक हत्या झालेली आहे। मृत युवकाचा अमोल भुजबळ असून आता पुढील तपास पोलीस करत आहेत। नक्कीच आवेश, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर तरुणावर दोन अज्ञातांकडून चाकू हल्ला झाला। युवकाच्या हत्येनं नांदेड हादरलं।